देवा, खिडकीच्या जाळीला चेहरा भिडून जना बाहेर उभी होती. दोन्ही हातांनी तिनं जाळी घट्ट धरली होती आणि विलक्षण एकटक नजरेनं ती माझ्याकडे पाहत होती. कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशातही तिचे विस्पारलेले डोळे चमकून उठत होते. ती खरोखरीच भयंकर दिसत होती. तात्या, आत्ताच तू या राम्याला खतम केलं नाहीस तर कुणाला तरी मोठा अपाय पोचणार आहे, मी शेवटी म्हणालो. विचार करायला हवा, तात्या उत्तरला. विचार? शेवटी त्यांची ती खेड्यातली मनं कोणतीही गोष्ट 10दा उलटी पालटी केल्याखेरीज स्वीकारायचे नाहीत ते, आणि आपण आग्रह केला तर हट्टवादीपणानं अडून बसायचे. त्याला आणखी किती पुरावा हवा होता. त्याच रात्री 12च्या सुमारास चंपी गुरगुरत जागी झाली. म्हणजे तशी ती झोपलेली नसायची, पण आता सावध होऊन उभी राहिली असावी. एखादं दुसरं भेकर किंवा कोल्ह कधी मधी गावापाशी फिरकून जात असे असं तात्या म्हणाला होता. आणि चंपी तशी बावळट होती. एकदा दोनदा ती घशातल्या घशात गुरगुरून मग भुंकली. भुंकण्यात जरा अनिश्चितता होती का? मला झोप लागलीच नव्हती. आणि मग एकाकी फिसकारण्याचा, भुंकण्याचा, झटापटीचा आवाज आला. चंपीवरच कुणीतरी हल्ला केलेला दिसत होता. तात्या बाहेर आला, पण त्याच्यापाशी दिवा नव्हता. आणि मी दिवा मोठा करून बाहेर आलो तरी माझी खोली अगदी टोकाला होती. मला तिथं पोचायला वेळ लागला. ओसरीच्या खालीच झटापट चालली होती. चंपीचं पांढरं शरीर मध्ये मध्ये काळ्यानं झाकलं जात होतं. मी आणि तात्या जरा जवळ येताच एक काळं जनावर सपाट्यानं अंधारातून निघून गेलं. राम्या बोकाच. चंपीला त्यानं अगदी घायाळ केलं होतं. ती विवळत पडली होती. तिचा गळा फाडला होता. पोटाचाही लचका घेतला होता आणि एका पायालाही मोठी जखम झालेली दिसत होती. रात्रभर तात्या मल्लमपट्टी करीत होता, पण सकाळी सकाळीच चंपी मेली. तेव्हा मग तात्याला पटलं की राम्याला जिवंत सोडता उपयोगी नाही, त्याला ठारच करायला हवं. मी त्याला अजून तो पहिला चमत्कारिक अनुभव सांगितला नव्हता आणि तो सांगायची वेळही आली नव्हती. मी, तात्या व जना आता अगदी सावधपणानं वावरत होतो, कारण पिसाळलेला राम्या माणसांच्या वरही येण्याची शक्यता आता नाकारता येत नव्हती. आणि आम्ही असे सावध होतो म्हणूनच राम्या आमच्या हाती लागला. आमच्या म्हणतो, पण खरं म्हणजे एकट्या जनाच्याच हाती. आणि तिनं त्याला ठार केलं. मोठी धीराची बाई खरी. तात्या शेतावरून परत आला होता. विहिरीवर हात तोंड धुवून बाहेर माझ्या शेजारी वरवंडीवर येऊन बसला होता. जना स्वयंपाकघरात होती. चिमणीचा मिणमिणता प्रकाश स्वयंपाकघरातच जेमतेम पुरत असावा, पण प्रकाशापेक्षा चुलानातल्या जाळाचाच प्रकाश जास्त. त्या प्रकाशातच तिचा स्वयंपाक चालला असेल. पण सारखं सारखं जाळाकडे पाहून डोळ्यांना दीप आली होती. आणि म्हणून राम्या स्वयंपाकघरात आलेला तिला दिसलाच नसेल, किंवा तो आधीच दुपारचा केव्हा तरी लपत छपत आत येऊन दबा धरून बसला असेल. ते काही असो, जनानं मागून जे काही सांगितलं त्यावरून असं दिसतं की राम्यानं अंधारातून एकाकीत तिच्या गळ्यावर झेप घेतली होती. ती म्हणाली की तिनं खूप मोठ्यानं ओरडून आम्हाला हाका मारल्या, पण खूप ओरडण्याचा प्रयत्न करूनही तोंडून शब्दच उमटत नाहीत. विशेषतः माणूस भयभीत झाला की असं हमखास होतं. तेव्हा आम्हाला तिच्या हाका अजिबात ऐकू आल्या नाहीत. पण न डगमगता जनानं हाताशी आलं ते हत्यार म्हणून वापरलं होतं. तिच्या हातात उलथणं होतं. तवा खणखणत खाली पडण्याचा आवाज आला तेव्हा तात्या आणि मी दोघेही घाईघाईनं स्वयंपाकघरात आलो. जना भिंतीला टेकून बसली होती. अगदी पार पांढरी फटक पडली होती. तिने पातळाचा पदर गळ्याभोवती गुंडाळून घेतला होता. हातांवर लालसर काळे डाग होतेच. आणि तिच्या समोरच पिठाच्या परातीजवळ राम्या बोका मरून पडला होता. मोठा भीषण देखावा. तात्या जनाला काहीतरी पुन्हा पुन्हा विचारत होता,
पण मीच त्याचा खांदा हलवत म्हणालो, तात्या, तिला आता काही विचारू नकोस. ती बोलायच्या अवस्थेत नाहीये. आधी तिला निजव, जखमेचं पहा. आम्ही दोघांनी तिला भिंतीजवळच्या घोंगडीच्या अंथरुणावर झोपवली. जखम कुठं व केवढी आहे हे पाहण्यासाठी तात्या तिच्या गळ्याभोवतालचा पदर सोडवू लागला. काही फारसं लागलं नाही, एव्हाना रक्त थांबलंही असेल, जना म्हणत होती. पण तिचे शब्द जेमतेमच निघत होते. घसा आवळल्यासारखा आवाज येत होता. पण शेवटी तात्यानं पदर काढलाच. जखम तशी काही अगदी लहान नव्हती, पण आता रक्त थांबलं होतं. ओली हळद आणि गूळ यांचा एक गोळा तात्यानं तिथं लावला आणि वरून फडकं बांधलं. इतर काही कॉम्प्लिकेशन्स झाली नाहीत तर जना सुधारेल. तसे हे खेडेगावचे लोक प्रकृतीनं विलक्षण काटक, चिवट असतात. जनाचं नशीब म्हणायचं की राम्याचे दात तिच्या गळ्याजवळच्या मोठ्या शिरेला लागले नव्हते. एक प्रकारच्या संतापानं तात्यानं राम्याचं मृत शरीर एका तंगडीनं उचललं आणि बाहेर आणलं. बाहेर अजूनही प्रकाश होता. त्यात आम्ही ते शरीर नीट पाहिलं. एकूण राम्याची उपासमार झालेली दिसत होती. त्याने काही शिकार केली असेल. तात्यांच्या 2 कोंबड्यांचे गळे राम्यानंच फाडले असावेत, पण तो खात काहीच नव्हता. तीच ती मागे झालेली पोटाची जखम असेल. आता त्याच्या अंगावरचे केस ठिकठिकाणी झडले होते. हातापायांच्या काड्या झाल्या होत्या. तरीसुद्धा जनाच्या एकाच घावानं राम्या मरण पावला याचं कारणही मला लगोलग दिसलं. जनाच्या केवळ सुदैवानं तिचं उलटणं नेमकं त्या जुन्या जखमेत खोपसलं गेलं होतं. परत बाहेर ओढताना आतला भाग बाहेर आला असला पाहिजे, कारण आत्ताही ती जखम आतून बाहेर अशी झालीशी वाटत होती. अर्थात तात्याला मी काहीच सांगितलं नाही. एकतर तो आत्ता काही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता आणि त्यामुळे स्पष्टीकरण गुंतागुंतीची झाली असती. आम्ही बाभळीच्या झाडाच्या बुंध्यापाशी राम्याचं शरीर पुरून टाकलं. जना तशीच पडून होती. उरलेला स्वयंपाक तात्यानंच केला आणि त्याला मुळीच चव नव्हती. जनाला काही भूक नव्हती. तात्यानं फारच आग्रह केला तेव्हा तिनं भांडभर चहा घेतला. गिळताना तिला बराच त्रास होत होता. बोलता तर मुळीच येत नव्हतं. तात्याने सगळं आवरलं. मी तिथंच काही वेळ बसून होतो. एकतर या नाट्यपूर्ण प्रसंगानंतर झोप लवकर लागणं अशक्य होतं आणि तात्यालाही जरा सोबत देत होतो. जना निजवली होती तशीच पडून होती. हलत नव्हती, बोलत नव्हती. फक्त तात्याच्या सर्व हालचाली एकटक पाहत होती. कितीतरी वेळ तिची नजर त्याच्यावर खिळून होती. अगदी पापणीही लवत नव्हती. मला स्वतःला तर एकदम हलकं वाटत होतं. त्या दिवशीचा राम्याचा तो प्रकार पाहिल्यापासून मनात जी एक अस्वस्थता सतत ठाण मांडून बसली होती ती आता गेली होती. त्या राम्याचं शरीर प्रत्यक्ष हाताने मातीत पुरल्यावर एकदम एक सुरक्षिततेची भावना जाणवायला लागली होती. मी जायला उठलो. काहीतरी बोलून निरोप घेतला. तात्या नुसतं हां असं म्हणाला. जना माझ्याकडे वळली सुद्धा नाही. मी खोलीत आलो. रात्री अपेक्षे इतकी शांत झोप आली नाही. आता मला त्याचं कारण समजलं. राम्या बोका मेला तशी मला वाटलेली सुरक्षितता वरवरची होती. म्हणजे खोटी नव्हती, पण व्यक्त मनाची होती. संकट टळलेलं नाही, उलट अनपेक्षित जागी दबा धरून बसलाय. ही जाण आतल्या आत सर्वसाक्षी, अतिप्राचीन, अनुभवी अशा अव्यक्त मनाला होती. ते रात्रभर पहाऱ्यावर होतं, म्हणून झोप शांत नव्हती. सकाळचा चहा तात्यानंच बनवला होता. शेतावरही तो 1-2 दिवस जाणार नव्हता. घरचं सगळं काम त्यालाच करावं लागणार होतं. जनाला ताप वगैरे आला नव्हता, पण मरगळ खूप आली होती आणि कालच्या त्या प्रकाराचा तिच्या मनावरही काहीसा परिणाम झालासा वाटत होता. पातळही ती नीट नेसलेली दिसत नव्हती. कसं तरी वेडं वाकडं बांधलेलं, गुंडाळलेलं दिसत होतं. आवाज कालच्या मानानं सुधारला होता, पण ती एखादाच शब्द बोलत होती. तात्याला काम करावं लागत होतं म्हणूनही असेल, त्याच्या सेवेबद्दलची कृतज्ञता असेल, पण तिची नजर सतत त्याच्यावर खिळून राहिली होती एवढं खरं.
तात्यानं पुढं आणलेला चहा घोट घोट करीत जनानं कसा तरी संपवला. घसा अजून सुधारलेला नव्हता. ती बोलत नव्हती. तात्या कामात होता. मला विषय सुचत नव्हता. एखाद्या मुकपटासारख्या नुसत्याच हालचाली चालल्या होत्या. मग तिथं बसण्यात काय अर्थ होता? मी बाहेरच्या ओसरीत आलो. जराशानं तात्या आला. अंगणातलं 3 धोंड्याचं चुलान पेटवायला लागला. आंघोळीचं पाणी त्यावरच तापायचं. मी त्याच्यापाशी गेलो आणि म्हणालो, काय रे तात्या, जनाला रात्र कशी गेली? काही त्रास वगैरे झाला नाही ना? काही वेळ तात्या काहीच बोलला नाही आणि मग एकदम गुडघ्यात डोकं घालून रडायला लागला. क्षणभर मला काय करावं, काय बोलावं ते खरोखरच सुचेना. मग त्याचा खांदा हलवीत मी जरा अधिकारी आवाजात म्हणालो, अरे तात्या, हा काय भलताच प्रकार आहे? रडतोस काय असा बाईसारखा? जना चांगली तरणी बांड आहे. 2 दिवसात चांगली खडखडीत बरी होईल बघ. जनाचं नाव निघताच तात्या जोराने मान हलवायला लागला होता. अरे, काय मनात काय आहे ते सांगशील तरी? मी त्याच आवाजात म्हणालो. काही मिनिटांनी तात्याचा आवेग ओसरला. बाहीने डोळे पुसले. चेहरा पुसून तो माझ्याकडे वर पाहत म्हणाला, साहेब, तुम्ही जनाचं म्हणता, मला तिचीच लक्षणं ठीक दिसत नाही. तो काल संध्याकाळपासून बघतोय. तिला एकदम जी निजवली ती जागची हल्लीच नाही. तोंडानं एक शब्द नाही, नुसतं एक नजरेनं माझ्याकडे टकमक टकमक पाहते. कालच्या रात्रीपासून हेच. बाहेर जायचं का विचारलं, काही उत्तर नाही. थंडी वारा लागतो का, पांघरून हवं का असं विचारलं, काही उत्तर नाही. मग मीही झोपलो. दिवा तेवढा जळत ठेवला होता. आधी 1-2दा तिच्या अंगाला हात लावून पाहिला. तापबीप काही नव्हता. पण साहेब, खरं सांगू का, मग मला तिची भीतीच वाटायला लागली. जेव्हा जेव्हा तिच्याकडे पाहायचो तेव्हा तेव्हा तिचे डोळे आपले उघडेच, माझ्यावरच खिळलेले. शेवटी न राहून मध्येच एकदा ओरडलो, अशी काय बघतेस ग वेळ लागल्यासारखी? माझ्याकडे बघत बघत सावकाश डोळे मिटले. पण साहेब, सारखं वाटत होतं की मिटलेल्या डोळ्यातूनही ती माझ्याकडेच पाहते. कसंच झालं बघा. खरं म्हणजे जना मला सर्वात जवळची, पण तीच अशी परकी परकी वाटायला लागली होती. काल रात्री मला जाणवलेली सुरक्षिततेची भावना कणाकणानं झिरपून चालली होती. या लहानशा घराची ती अनैसर्गिक काळी छाया अजून दूर झाली नव्हती. आणि साहेब, आज सकाळी उठल्या उठल्या तिला म्हटलं, जरा उभी राहा, तुझं पातळ नीट कर की. साहेब आत्ता एवढ्यात चहाला येतील. ती उभी राहिली खरी, पण तिला पातळाची गाठ मारता येईना, नीट पदर घेता येईना, की पोलक्याची बटणं लावता येईनात. एखादा शब्द बोलायला गेली तर आवाज असा काही घोगरा खरवडल्यासारखा येतो की वाटतं नको ते बोलणं. चहा कर म्हटलं तर नुसती टाकामाका पाहायला लागली. मी तर डोक्याला हातच लावला. म्हटलं, काय हिला वेडबीड लागलं की काय? आता मगाशी आत नेली तशी नुसतीच बसून आहे. अशानं घर कसं चालायचं हो साहेब? मी त्याला काय उत्तर देणार? 2-3 दिवसात जना पहिल्यासारखी होईल असा खोटाच धीर देण्यापलीकडे मी काय बोलणार? पण जनात फारशी सुधारणा होत नव्हती. तात्या घरातलं काम जमेल तसं करीत होता. घरकामाची त्याला सवय नव्हती आणि मनाला सारखा घोर नवल नाही, तो चिडचिड्या झाला होता. जनाला ताप नव्हता, इन्फेक्शन नव्हतं, मानसिक धक्क्याचीच ही प्रतिक्रिया वाटत होती. खेडेगावात डॉक्टर नव्हता. तालुक्याच्या गावची सरकारी डॉक्टर तरी काय औषध देणार? मला त्याची कीव आली. जनावर मानसोपचार आवश्यक झाले तर ते त्याच्या आवाक्या पलीकडचे ठरणार होते. तो दिवस फारसा चांगला गेला नाही आणि मी मनाशी म्हणालो सुद्धा, हाच प्रकार रोज चालणार असेल तर आपण आपला मुक्काम इथून हलवावा हेच बरं. कारण घरातली स्वस्थताही गेली होती आणि तात्याच्या हातचा स्वयंपाक म्हणजे जवळजवळ उपास मारच व्हायची की. दुपारी जना स्वयंपाकघराच्या दाराबाहेर येऊन बसली होती. तिचे कपडे इतके अस्तव्यस्त होते की मलाच तिथे वावरणं अप्रशस्त वाटलं. आणि हातात काहीतरी पुस्तकं घेऊन मी त्या ओहळालगतच्या झाडांच्या रांगेतून बराच दूरवर आलो आणि आरामशीर बैठक मारून बसलो. पुस्तक उघडलं होतं, पण समोरच्या अक्षरांवर लक्ष कुठं होतं? इथंच कुठंतरी मला राम्या बोक्याचं मृत शरीर दिसलं होतं. मनाची काहीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी मेंदूवरची ती आठवण काही पुसली जात नव्हती.
निसर्गाचं चाक कुठं उलटं फिरलं कोणास माहीत. पण राम्या परत आला होता, पण त्याच्यात बदल झाला होता. आणि आता राम्या गेला तरी जना अशी अर्धवट वेडपट अवस्थेत होती. इथून निघून जायचा माझ्या मनातला विचार आणखी पक्का झाला. हातातलं निरर्थक झालेलं पुस्तक बाजूला ठेवलं, झाडाला मान टेकवली आणि डोळे मिटले. एक ठाम निर्णय घेतल्यानं मनावरचं ओझं उतरलं होतं. मला बहुतेक डुलकी लागली असावी. त्यातून एकदम जाग आली. शेजारीच कुठंतरी कुणाच्या तरी हालचालीचा आवाज झाला होता. पिकल्या पानांची सळसळ, वाळक्या काटकीचा कट असा काहीतरी आवाज झाला होता खासच. मी काही वेळ तसाच बसून राहिलो. पुन्हा एकदा तो आवाज आला. या मोकळ्या शेतात भर दिवसा कुणी पाठलागावर येत असेल ही कल्पना हास्यास्पद वाटली असेल, पण त्या क्षणी तरी मला ती तशी वाटली नव्हती. झट दिशी उभं राहून मी चारी अंगांना नजर टाकली. डाव्या बाजूस एका झाडामागं काहीतरी गेलंसं वाटलं. एक क्षणभर वाटलं असंच जावं आणि जाब विचारावा, पण क्षणभरच लागलीच तो विचार केला. इथं जरा विलक्षण, विचित्र, अविश्वसनीय गोष्टी घडत होत्या. कुणास ठाऊक त्या झाडामागं काय असेल ते. मी चट्ट दिशी वळलो आणि घराच्या दिशेने झपाझप निघालो. सारखं खांद्यावरून मागं वळून पाहावंसं वाटत होतं, पण मनाला आवर घातला. मागं कदाचित काही दिसणार नाही, किंवा त्याहून वाईट विचार, झाडाच्या आडोशानं येणारं काहीतरी दिसलंही. नको ते असं काहीतरी. घरापाशी पोचलो. तो तात्या ओसरीच्या पायऱ्या उतरत होता. त्याचा चेहरा जरा चिंताक्रांत दिसत होता. साहेब, जना दिसली का हो एवढ्यात? नाही रे, मी तर ओढ्याकाठी होतो. केव्हाची शोधतो आहेस? दुपारचा जरा डोळा लागला होता. हा आत्ता जागा होतो. तो कांबळीवर जना नाही. आता कुठं गेली दुपारची देवालाच माहीत. तात्या, मी इथं थांबतो, तू जरा शोध घे, मी त्याला सांगितलं. जना कुठं असावी याची मला थोडीशी कल्पना आली होती, पण मी काहीच बोललो नाही. तात्याच्या मनात वेडावाकडा संशय आला तर काय घ्या. तात्याला जना मागच्या आडापाशी दिसली आणि त्यानं तिला हाताला धरून सावकाश सावकाश घरात आणलं. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिलंच नाही. 7-7:30 पर्यंत खोलीतच होतो. तात्या जेवायला बोलवायला आला तेव्हा स्वयंपाकघरात गेलो. अन्नावर खरी वासनाच नव्हती, अन्नाला चवही नव्हती आणि माझं मनही ठिकाणावर नव्हतं. मागच्या अंगाला एका कोपऱ्यात जना बसली होती. तिनं अंगावर काहीतरी चिरगुट पांघरलं होतं. केस विस्कटलेले होते. मी सहज 2दा-3दा तिच्याकडे पाहिलं. दिसले तिचे डोळे सताड उघडे, तात्यावर एकटक खिळलेले, मोठी अस्वस्थ करणारी नजर. मी तात्याला विचारलं, जनाचं काय? तिला काही खायचं नाही का? एकदा तिच्याकडे पाहून मग मान हलवीत तात्या म्हणाला, काही नको म्हणते. मगाशी भांडभर चहा घेतला, तोही खूप आग्रह केल्यावर. जेवण कसं तरी आटपून मी बाहेर पडलो. खोलीत येऊन सावकाश सावकाश सामानाची आवराआवर चालू केली. अगदी निघायच्या क्षणी तात्याला सांगणार होतो. मला तर अशी भीती वाटायला लागली होती की तोच मला 2-4 दिवस सोबत म्हणून राहायला सांगतो की काय. तो जरा भेदरलाच होता. त्याचीही अवस्था कठीण होती, पण मी स्वतःला कितपत गुंतवून घ्यायचं. फार झालं तर स्टेशनच्या वस्तीत कुणाला तरी निरोप पोचवून सोबतीला पाठवलं असतं, पण मी स्वतः जास्त थांबायला मुळीच तयार नव्हतो. 9च वाजले होते, पण मी दिवा बारीक केला. वळकटीवर पडून राहिलो. खोलीचं दारही मी आत लावून घेतलं होतं. खरं सांगायचं म्हणजे मनाला कसली तरी सारखी धाकधूक वाटत होती. काही वेळ रात्रीच्या शांततेत तात्याच्या स्वयंपाकघरातल्या कामाचे आवाज येत होते. भांडी पुसणं, जागेवर लावणं, मग अंथरूण झटकणं, मग ते आवाज थांबले. तात्या जना झोपली असावीत शांतपणे, कुणास ठाऊक. मला स्वतःला गेल्या आठवडाभरात शांत झोप अशी मिळालीच नव्हती. मनाशी म्हणालो, शेवटची रात्र आहे ही. उद्या हे सर्व सोडून आपण आपल्या परिचित जगात जाणार आहोत. मन भरकटलं, शेवटी थकलं, मंदावलं, गुंगी खाली गेलं. काहीतरी स्वप्न पडत होतं. त्यातून मी खाडकन जागा झालो. काहीतरी आवाज झाला होता. मिनमिनत्या दिव्याचा प्रकाश किती प्रखर वाटत होता. खोलीतली वस्तू न वस्तू अगदी स्पष्ट दिसत होती. दाराची कडी तशीच होती आणि खिडकी. देवा, खिडकीच्या जाळीला चेहरा भिडून जना बाहेर उभी होती.
दोन्ही हातांनी तिनं जाळी घट्ट धरली होती आणि विलक्षण एकटक नजरेनं ती माझ्याकडे पाहत होती. कंदिलाच्या मिनमिनत्या प्रकाशातही तिचे विस्पारलेले डोळे चमकून उठत होते. ती खरोखरीच भयंकर दिसत होती. माझ्या सर्वांगावर एकामागून एक शहारे उठत होते. मनात असंख्य विचारांची गर्दी उसळली होती. जना वेळी तर झाली नाही ना अशी रात्री अपरात्री भटकायला? ती कशासाठी माझ्या खोलीपाशी आली होती? किती वेळ आत पाहत होती? आणि तात्याला अचानक जाग येऊन तो तिला शोधायला आला म्हणजे आली का नाही नसती आफत? शरीरात उष्ण अवसान आणून मी उठलो आणि जनाच्या रोखानं येत म्हणालो, जना काय करते आहेस ग उघड्यावर? जाऊन झोप कशी. बोलत बोलत मी अगदी जवळ आलो तरी तिनं एवढीशीही हालचाल केली नाही. तिचे डोळे तसेच माझ्यावर खिळलेले होते. पापण्या तरी मिटल्या होत्या का तिने? खरं सांगतो, मला जास्त जवळ जायची काही हिंमत करवेना. 2 पावलांवरच मी ओरडलो, जना जातेस का नाही खोलीत? नाहीतर आत्ता तात्यालाच हाक मारून आणतो. ती हल्ली एकदाची 2 पावलं मागं सरली आणि मग घराला वळसा घालून पुढच्या अंगणात गेली. तिचं चालणं मला नेहमीसारखं वाटत नव्हतं. पावलं लटपटत होती, सरळ पडत नव्हती, शरीराचा तोल राहत नव्हता. तिच्या मेंदूवर झालेल्या परिणामानं शरीरावरचा ताबाच गेल्यासारखं दिसत होतं. उजव्या अंगाला ती दिसेनाशी झाली. मी खोलीच्या दारापाशी आलो. बाहेरच्या ओसरीतून माझ्या दारावरूनच ती स्वयंपाकघरात गेली. रखडत्या पावलांचा चटचट आवाज दारावरून गेला, पण माझी काही बाहेर पाहायची हिंमत झाली नाही. पावलांचा आवाज त्यांच्या खोलीपाशी पोचला, थांबला, आत गेला. तात्या अगदी गाढ झोपेत असला पाहिजे. मी खोलीत वळलो. माझ्या गादीवर बसून राहिलो. माझ्या आवरून ठेवलेल्या सामानाकडे पाहून मी मनाशी म्हणत होतो, अगदी योग्य निर्णय घेतला आपण. कारण आता तर इथं राहणं अशक्य झालं होतं. कोणत्याही क्षणी मनाला निश्चिंतता अशी वाटतच नव्हती. काहीतरी वेडं वाकडं होणार अशा धास्तीनं सारं शरीर आखडून घेतल्यासारखं झालं होतं. गादीवर निजायला सुद्धा मनाची तयारी नव्हती. अशा तानाखाली माणूस जास्त वेळ राहणंच अशक्य आहे. डोळ्यासमोरून काही केल्या जनाचा तो भयंकर झालेला चेहरा हलत नव्हता. मला तर क्षणभर अशी शंका आली होती की हे तर जनाचं केवळ बाह्य कवच आहे. त्याच्या आत दुसरंच काहीतरी आहे आणि तेच आता तिच्या न मिटणाऱ्या डोळ्यातून माझ्याकडे पाहतंय. न मिटणारे डोळे, राम्या बोक्याचे डोळेही असेच. कदाचित मला लहानशी डुलकीही आली असेल. मी खडबडून जागा झालो होतो. कानावर झोपेतच काहीतरी आवाज आला होता. तो पहा, पुन्हा एकदा आला. त्या आवाजाची नीट व्याख्याच करता येत नव्हती. एखाद्याचा घसा आवळलेला असावा आणि त्यानं काहीतरी ओरडायचा प्रयत्न करावा, तसला आवाज. पहिल्या क्षणी मनात विचार आला तो तात्याचा आणि जनाचा होता. जनाचं डोकं ठिकाणावर नव्हतं आणि तात्या तिथं बेसावधपणे झोपला होता. मी 5-7 सेकंदच असा निष्क्रिय बसलो असेन, पण खूप वेळ गेल्यासारखा वाटत होता. मी उठलो. खोलीचं दार अगदी आवाज न करता उघडलं. पुन्हा एकदा तो आवाज आला, अर्धवट कण्ह्याचा. मी पुन्हा खोलीत आलो. बॅगेतला टॉर्च हातात घेतला आणि मग ओसरीतून त्यांच्या खोलीकडे निघालो. आवाज अर्थात त्या खोलीतूनच आले होते, पण आता थांबले होते. मी खोलीपाशी पोचलो. दार बंद होतं. दारावर थाप मारीत मी दारापाशी तोंड नेऊन म्हणालो, तात्या, ए तात्या. आतून हालचालीचा आवाज आला. मग मोठमोठ्यानं श्वास घेतल्याचा. हो बरं आहे. तात्याचाच आवाज, पण किती घोगरा. मघाची ती घसा आवळल्याची कल्पना आठवून मला तात्याची काळजी वाटली. दार जरासं ढकलत मी म्हणालो, काही मदत हवी आहे का रे? दारापाशीच आत तो उभा होता की काय? कारण तो मागं गेला. कशाला तरी अडखळला असावा, कारण खाली पडल्याचा आवाज आला. आत प्रकार चालला होता तरी काय? मी सर्व संकोच विसरून दार सताड उघडलं. बाहेरचा अर्धप्रकाश आतल्या खोलीत आला. आत मिणमिणती चिमणीही होती. आधी मी तात्याकडे व मग खाली पाहिलं. काही नाही, जा तुम्ही. तात्याचा घोगरा आवाज आला, पण अनेक संवेदना माझ्या मनात गर्दी करीत होत्या. खोलीत कसली तरी सडकी दुर्गंधी सुटली होती. कुचक्या सडक्या मांसाची दुर्गंधी. एखादं प्रेत खूप दिवस कुजलं की सुटतो तसलाच वास.
मी टॉर्चचा झोत खाली टाकला. नको, प्रकाश कशाला? तात्याचा तोच तो घोगरा आवाज. खाली जना वेडी वाकडी पडली होती. तिचा गळा फाडला गेला होता. चांगली 3 इंचाची काळी जखम दिसत होती, पण रक्ताचा थेंबही सांडलेला दिसत नव्हता. जना या क्षणी मरम पावल्यासारखी दिसत नव्हती. चेहरा सुरकुतला होता. काळे खडबडीत गारगोटीसारखे डोळे खोबडीत खोल खचले होते. माझी नजर वर गेली, तात्याकडे गेली. टॉर्चचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला. तो माझ्याकडे पाहून सावकाश सावकाश मान हलवीत होता. चेहरा ओढला गेला होता. क्षणभर भास झाला की तात्या हसतोच आहे. तो सावकाश सावकाश पुढे येत होता. माणसंही अशी प्रखर प्रकाश झोतात सापडले की हरिण, ससा यांच्यासारखे त्यांनाही डोळे मिटता येत नाहीत. कारण तात्याचे डोळे एकदाही मिटत नव्हते. कशाला बघायला आलात साहेब? जना वेडी झाली होती, ठार वेडी. तो राम्या चावला ना तिला, त्याच्याच शरीरातलं विष तिच्या शरीरात शिरलं होतं. ती ठार वेडी झाली होती. पण तिचा गळा, मी कसं बसं म्हणालो. ती राम्यानं केलेली जखम आहे साहेब. साहेब, ती बरी झालीच नव्हती. साहेब, जनानं मघा माझाच जीव घ्यायचा प्रयत्न केला. त्या झटापटीत मी तिचाच जीव घेतला. केवढा मोठा कोयता घेऊन माझ्या मागं लागली होती. कुठं आहे बरं तो कोयता? दाखवतोच तुम्हाला साहेब. तात्या खाली इकडे तिकडे पाहत होता. हातानेही चाचपडल्यासारखा आविर्भाव करीत होता. पण त्याची नजर माझ्यावरच होती. आणि मग तो खरोखरीच खाली बाजूला पाहू लागला. पाहता पाहता तो वळला. माझ्याकडे त्याची पाठ झाली. माझ्या हातातला टॉर्च तसाच जळत होता. आता त्याचा झोत तात्याच्या पाठीवर पडला होता. आणि त्या प्रकाश झोतात मला ते दिसलं. कोयत्याची लाकडी मूठ तात्याच्या पाठीत बरोबर मध्यभागी. कोयता अगदी मुठीपर्यंत खुपसला गेला होता. मी एकदम आत घेतलेला श्वास त्यानं ऐकला असावा, कारण एकाकी तो होता तसाच थांबला. मग दोन्ही हात मागं नेऊन त्यानं कोयत्याची मूठ हाताने पकडायची खटपट केली, पण मूठ त्याच्या हातांना लागतच नव्हती. तात्या सावकाश वळला आणि माझ्याकडे पाहून त्या घोगऱ्या आवाजात म्हणाला, विसरलोच होतो साहेब, कोयता पाठीतच राहिला होता. मित्रांनो, मानवा सावध हा या कथेचा भाग 3 होता. आपण लवकरच भाग 4 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.